एका शिक्षकाने मुलांना शाळेत निबंध लिहायला सांगितला. विषय होता माझी आई. सगळ्या मुलांनी 2-3 पानं लिहिली, पण तो मुलगा मात्र रिकाम्या कागदाकडे बघत बसला. शिक्षकाने विचारलं, काय रे, काहीच सुचत नाही का तुला? मुलगा हळू आवाजात म्हणाला, सर, माझ्या आईबद्दल लिहायला 2 पानं पुरणार नाहीत. संपूर्ण वर्ग शांत झाला. मग तो लिहायला लागला. मी लहान होतो तेव्हा आईने मला चालायला शिकवलं. मी पडलो की ती मला उचलायची. मी आजारी पडलो की ती रात्रभर जागी राहायची. मी रडलो की ती हसायची आणि मी हसलो की ती जग जिंकल्यासारखी आनंदी व्हायची. मला कधीच कळलं नाही की तिने स्वतःच्या किती इच्छा मारल्या, फक्त माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी. निबंध पूर्ण झाल्यावर शिक्षकांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांनी विचारलं, तुझी आई आता कुठे आहे? मुलगा काही क्षण शांत राहिला आणि आकाशाकडे बोट दाखवत म्हणाला, सर, आता ती वर आहे. पण आजही जेव्हा मला खूप एकटं वाटतं तेव्हा मी तिच्याशी बोलतो. हे ऐकून वर्गात एकही डोळा कोरडा नव्हता. मित्रांनो, आईचं प्रेम शब्दात कधीच मावत नाही. ती हसते तेव्हा तिची किंमत कळत नाही आणि ती नसते तेव्हा तिची आठवण आयुष्यभर सोबत राहते. म्हणून आजच आईला मिठी मारा, कारण उद्या फक्त आठवणी उरू शकतात. तुमच्यासाठी पण आई स्पेशल असेल तर कमेंटमध्ये नक्की